हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. काही महिन्यापूर्वी आम्ही सोया बेस्ड फेस्टिवल करायचं ठरवलं होतं आमच्या रेस्टॉरंटमध्ये. त्यामुळे बराच रिसर्च करावा लागला, कारण आपल्याकडे सोया म्हटलं की एक फक्त आठवतं ते म्हणजे सोया सॉस, आणि आता काही कालांतराने आपल्याला माहिती झालंय ते म्हणजे सोया मिल्क आणि सोया पनीर, की ज्याला आपण टोफू असं म्हणतो. तर या सोया बीन्सपासून अजून काय काय बनू शकतं याची बेसिकली आम्ही माहिती घेत होतो, आणि लक्षात आलं की सोयाबीन आपल्याकडे भरपूर प्रमाणात शेतकरी पिकवतात. पण हे सगळं जातो कुठे? म्हणजे मोस्टली मला असं वाटतं ते एक्सपोर्ट होत असावं. पण या सोयाबीन्सपासून त्याची पिठं बनतात, आणि त्याच्यानंतर त्याचं ऑइल, सोयाबीनचं ऑइल बनतं, नंतर त्याची काय सोया चंक्स बनतात, नंतर सोया सॉस बनतो, सोया पनीर बनतं, सोया मिल्क बनतं. हे सगळे जे हळूहळू आपल्या बाजारात आपल्याला हे सगळे पदार्थ मिळायला लागलेत, त्याचा जास्त अवेअरनेस नाही आहे आपल्याला. आपल्याला माहिती आहे की स्वीटकॉर्न सूप मागवलं की त्याच्यावरती 2 ड्रॉप्स ते सोया सॉसचे टाकले किंवा आपलं सूप एकदम टेस्टी लागतं. पण त्या व्यतिरिक्त या सोयापासून आपण काय काय बाजून बनवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. खरं तर सोयाचा उपयोग म्हणजे अगदी पुरेपूर उपयोग खास करून चायना, जपान आणि कोरिया यासारख्या देशांमध्ये त्यांनी अगदी परिपूर्ण केलेला आहे, कारण सोयामध्ये भरपूर न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत. हे सगळं आपण बघणार आहोत, कारण आजपासून म्हणजे आजचा आणि या पुढचा एपिसोड मी तुम्हाला स्पेशल सोया एपिसोड करून दाखवणार आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. ही रेसिपी असणार आहे एक कबाबची, ज्याचं नाव आहे सोया चंक कबाब. खरं तर आपल्याला सोया सॉस किंवा सोया फ्लावर किंवा सोया चीज हे पदार्थ मिळतात. आपण त्यापासून काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवलेलेच आहेत, पण सोया चंकपासून आपण कबाब सुद्धा बनवू शकतो याचं तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल. पण हे कबाब कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगतो. त्याकरता आधी काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. सोया चंक्स, तसंच आपण घेतलंय दही, थोडासा लिंबाचा रस, विनेगर, नंतर आल्याची पेस्ट, नटमेग किंवा जायफळ पूड, थोडंसं इलायची पूड, काळी मिरी, जिरं पूड, तसंच मिरच, तिखट आणि चवीला मीठ. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो की हे सोया चंक कसे वापरायचे, कारण ते सर्वात महत्त्वाचं आहे. काही वेळेला आपण ते सोक करतो, काही वेळेला डायरेक्ट पदार्थात वापरतो. पण कबाब बनवण्याकरता आधी काय करायचं ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊ. पाणी आधी उकळायला घ्यायचं. पाणी चांगलं उकळलं की आपण त्याच्यामध्ये हे थोडेसे सोया चंक्स घालूया. आपण एक 10 मिनिटं हे सोया चंक्स भिजवत ठेवू. आपण एक 10 मिनिटं हे भिजवलेले आहेत. आपण हे चंक्स आता ह्याच्यामध्ये या गार पाण्यात काढून घेऊया, कारण ते थोडेसे आता धुवून घ्यायचे आपल्याला. त्यावरचं थोडंसं स्क्वीज करून घ्यायचं, गार पाण्यामध्ये टाकूया आपण हे. पण हे आता जरा चांगले स्क्वीज करून घेऊ. थोडेसे स्पंजी झालेत हे, आणि या बोलमध्ये आपण ते काढून घेऊया, म्हणजे आपलं सोया चंक्स तयार होतील आपल्याला कबाब बनवून घेण्याकरता. आपण आपलं कबाब बनवायला म्हणजे याचं मॅरिनेशन जे आहे ते करायला तयार. ओके, आपण इथे ठेवून देऊ, आणि आपल्याला आता मॅरिनेशन बनवायचं. मॅरिनेशन बनवण्याकरता आपण हे दही घेऊया. नंतर आपण याच्यामध्ये घालूया ही आल्याची पेस्ट, तसंच अगदी थोडंसं विनेगर आणि थोडासा लिंबाचा रस. याला एक छान टँजी चव येणार आहे या कबाबला. जायफळ पूड, वेलची पूड, काळी मिरी पूड, जिरं पूड, थोडंसं तिखट आणि चवीला मीठ. वा, पण हे मस्त मॅरिनेशन मिक्स करून घेऊ. अब हे मॅरिनेशन आता तयार झालेलं आहे. आपण हे चंक्स याच्यात मॅरिनेट करायला ठेवूया. छान तंदुरी चंक्स आपले हे तयार होतील. फक्त याच्यामध्ये राईचं तेल किंवा मोहरीचं तेल आपण घातलेलं नाही आहे. आता हे चंक्स तुम्ही साधारणतः एक 3 तास तुम्ही मॅरिनेट करून ठेवायचे. तर आपण हे मॅरिनेट करून ठेवू आणि नंतर बनवायला घेऊया. 3 तास मॅरिनेट करून ठेवलेले आहेत आपण. आता आपल्याला हे कुक करून घ्यायचे. तव्यावरती आपण थोडंसं तेल घालूया, आणि या सळ्या आहेत माझ्याकडे. आपण या सळ्यांना लावून घेऊ. ते मस्त दिसतात. बार्बेक्यू वरती हे करायला खूप मजा आली असती, पण घरी प्रत्येक वेळेला काय आपल्याला चूल पेटवता येत नाही.
त्यामुळे आपण तव्यावरती हे शिजवून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. अशा सळ्यांना आपण हे लावून घेऊया. तुम्हाला जर का डायरेक्टली टूथपिक्स लावून सुद्धा तुम्ही हे डायरेक्ट शिजवू शकता. बेसिकली काय आहे की चव चांगली लागली पाहिजे आणि हे चांगले शिजले गेले पाहिजे. शिजायला मला असं वाटत नाही फार वेळ लागेल. एक 8 ते 10 मिनिटात हे छान शिजतात. छान हे सोया कबाब्स मी तयार करून घेतो. खायला मी तयार राहीन. पण तुम्हाला जर काय बनवायचे असतील त्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. सोया चंक्स कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सोया चंक्स, दही, लिंबाचा रस, विनेगर, आल्याची पेस्ट, जायफळ पूड, वेलची पूड, काळी मिरी, जिरे पूड, तिखट आणि मीठ. कृती: गरम पाण्यामध्ये सोया चंक्स 10 मिनिटे भिजवत ठेवावे. नंतर गार पाण्यातून काढून निथळून घ्यावेत. एका बाउल मध्ये दही घेऊन त्यामध्ये आल्याची पेस्ट, विनेगर, लिंबाचा रस, जायफळ पूड, वेलची पूड, मिरपूड, जिरे पूड, तिखट आणि मीठ घालून मॅरिनेशन तयार करावं. सोया चंक्स या मॅरिनेशन मध्ये घालून 3 तास मॅरिनेट होऊ द्यावेत. मॅरिनेट झालेले सोया चंक्स तळ्यांना लावून घ्यावेत. तव्यावर थोड्याशा तेलावर सोया चंक्स कबाब खरपूस भाजून घ्यावेत.